लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत. सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. आता राहुल नसतो, त्यामुळे सगळेजण अस्वस्थ असतात. दुःख तर झालेलंच असतं, पण त्याने केलेल्या कर्माची फळं त्याला मिळालेली असतात. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. इकडे रोहिणी त्याच विचारामध्ये असते, हरवलेली असते. सगळ्यांना असं शांत बसल्यानंतर कला विचार करत असते, ह्या राहुलमुळे घरातील वातावरण किती बिघडलेलं आहे. आणि ती तिथून किचनकडे जायला लागते. तेवढ्यातच आबा कला म्हणून आवाज देतात आणि ती सगळ्यांसमोर येते. त्यावरच आबा म्हणत असतात, हे बघा, जे झालं ते चांगलं झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे तो मुलगा घरामध्ये राहून आपल्या सगळ्यांना फसवण्याचं काम करत होता. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि इथे हे असं झालेलं आहे. पण त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळालेली आहे. त्यामुळे उगाचच तोंड पाडून कोणीही बसू नये. इकडे रोहिणीला तर राग येत असतो, कारण तिचा मुलगा जेलमध्ये असतो आणि ह्या सगळ्यांना बाकी काहीच पडलेलं नाही असं दिसत असतं. खरं तर आता आबा म्हणत असतात, हे बघा, श्रावण आहे, आता उद्या मंगळवार आहे. मग असं मला वाटतंय की आता घरातील थोडंसं वातावरण आनंदी होण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांची मनं कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतंय की आता मंगळागौर साजरी करावी. आणि आतापर्यंत कला आणि त्याचबरोबर इथे नैना ह्या दोघींची मंगळागौर तर साजरी केली आहे, पण आता अनामिकाची मंगळागौर साजरी करण्याची वेळ आहे. यावर्षी ती नवीन सून आहे, त्यामुळे मला सुद्धा असं वाटतंय. आणि काय मग करायची का मंगळागौर? त्यावरच आता रजनी म्हणत असते, हो, का नाही करायची आबा? आता ह्या दोन्ही सुनांची तर मंगळागौर केलेलीच आहे ना, मग माझ्या सुनाची का बरं नाही मंगळागौर करायची? त्यावरच आता इथे जी आपली अनामिका आहे ती म्हणत असते, पण मला जमेल का हे सगळं काही करायला? आणि तेवढ्यातच आता रोहिणी रागानेच तिथे ताटकून उठून निघत असते. रजनी म्हणत असते, वंस प्लीज ऐकून तरी घ्या ना. पण त्यावर आबा म्हणत असतात, हे बघ, जाऊ दे तिला, मी समजावेन तिला नंतर, मी तिच्याशी बोलून घेईन नंतर, असं म्हणूनच आता रोहिणीने तर तिथून कल्टी मारलेली असते. आता इकडे अनामिका म्हणत असते, मला मंगळागौर खेळण्यासाठी जमणार आहे का? त्यावरच आता रजनी म्हणत असते, का नाही जमणार? जमेल ना, नक्कीच. पण सरोज आता बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते, हे बघ, बाईनं नेहमीच प्रत्येक गोष्ट व्यवस्थित केली पाहिजे, घर सांभाळलं पाहिजे, मुलं सांभाळली पाहिजे. त्याचबरोबर ती बाहेर जाऊन एवढं सगळं करू शकते, तर मंगळागौरीचे खेळ ती का नाही खेळू शकत? त्यामुळे मंगळागौर ही होणारच आणि तुझी सुद्धा होणार आणि काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थितच होणार. इकडे हे सगळं सरोजच्या तोंडून ऐकल्यानंतर आता अनामिकाला प्रोत्साहन मिळालेलं असतं. ती म्हणत असते, अरे वा, पण तरी सुद्धा मी आतापर्यंत कधीच मंगळागौर खेळलेली नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. पण ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता इकडे ना रागानेच पाहत असते सगळ्यांकडेच. त्यावरच आता रजनी म्हणत असते, का नाही खेळायची मंगळागौर? मी आहे ना, मी तुला सगळं काही शिकवेन आणि सगळं काही खूपच धमाल असते. त्यावर आता सरोज म्हणत असते, आबा, खरं सांगू का, ती मंगळागौर मला अजून सुद्धा आठवत आहे. जेव्हा रजनी इथे तिचा गृहप्रवेश झाला होता, तिला खरं तर उखाणा येत नव्हता. त्यावर रजनी म्हणत असते, हो ना, आणि तेव्हाच इथे कानामध्ये हळूच माईंने माझ्या कानामध्ये उखाणा सांगितला होता आणि मी तो उखाणा घेतला होता. त्यावरच आता रजनी म्हणत असते, माईंचं ते खुललेलं रूप मला अजून सुद्धा आठवते. भरदार ते हिरवगार पातळ लुगडं, त्यासोबत त्याच्यावरती केलेला तो साज शृंगार, नाकात मोत्यांची नथ आणि सुनांना सांभाळून घेण्याची त्यांची ती हुब कला, हे सगळं काही मला आठवतंय. आता इथे रजनी सासूबद्दल भरभरून बोलत असते, तर सगळेजण ऐकतच असतात. अनामिका तर अगदीच टक देऊन ऐकत असते. खरं तर तिला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, पण सोहमला धडा शिकवायचा आहे आणि सोहम बरोबर तिचं पहिलंच काहीतरी वैर असतं, त्यामुळे ती ह्या गोष्टी करत असते. कला तर सरोजला असं पाहत असते की जणू तिला असं वाटत असतं, बापरे, रजनी मॅडम म्हणजे खरंच कसं एवढं ह्यांना जमतं. म्हणजे आज हे रजनी मॅडमचं रूप मी वेगळंच बघत आहे. म्हणजे बाहेर रजनी मॅडम प्रोफेशनल त्यांचं वेगळं आहे आणि घरच्यांबद्दल एवढं सगळं काही त्या भरभरून बोलत आहेत. त्याचबरोबर इथे माईंबद्दल किती काय त्या बोलत आहेत. आणि आज हे सरोज मॅडमचं रूप मी पहिल्यांदाच पाहते. खरं सांगू का, तर मला असं वाटतंय की या सरोज मॅडमचेच गुण नक्की चांदेकरामध्ये उतरलेले असतील, त्यामुळेच अगदी तो तसा आहे. त्यावर आता सरोज म्हणत असते, हो, अगदीच बरोबर रजनी, तुला आठवतंय ना? त्यावर रजनी म्हणत असते, हो वहिनी, मला सगळं काही आठवतंय. तो पहिला दिवस आठवतोय, त्याचबरोबर माझी ती असणारी मंगळागौर.
मंगळागौर ह्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत आणि हे सगळं काही होत असताना मला अजून सुद्धा ते सगळे दिवस इथे आठवत आहेत. असंच आता इथे दोघींचं सुद्धा बोलणं असतं. अनामिका तर अगदीच हताश होऊन त्यांच्याकडे पाहत असते, कारण तिला असं वाटत असतं की आता मंगळागौर म्हटलं की पुन्हा आणखी तोच तामझाम ह्यांच्यासमोर मला परत चांगलं वागावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी मला पुन्हा कराव्या लागतील. इकडे कला मात्र खूपच जास्त खुश असते, कारण तिला मंगळागौरीमध्ये भाग तर घ्यायचाच असतो. पहिल्या वर्षी जी मंगळागौर झाली होती ती मात्र सगळ्यांच्या मनाविरुद्ध झाली होती. नाही तिला कोणी नीट बोललं होतं, नाही तिच्या बाबतीत कुठल्या गोष्टी घडल्या होत्या. आता इथे आबा म्हणत असतात, हो मला सुद्धा ते सगळं आठवत असतं, कारण आज सरोज माई म्हणजेच आबांच्या बायकोबद्दल, तिच्या सासूबाईबद्दल एवढं सगळं काही बोलत असते आणि आबांच्या आठवणी सुद्धा आता इथे अगदीच ताज्या तवान्या झालेल्या असतात. तेव्हा आबा खूपच खुश झालेले असतात. ते सुद्धा म्हणत असतात, हो मला सुद्धा ते सगळं अगदी आता नव्याने सुद्धा आठवत आहे, कारण तिचं रूप आणि त्याचबरोबर ती होतीच अगदीच तशीच. इकडे कला मात्र हरवून गेलेली असते. खरं तर आता इथे मंगळागौर ह्या नव्या पद्धतीने होणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सरोज मॅडमने एवढा सगळा उत्साह दाखवलेला आहे, त्यामुळे इथे कलाला तर प्रचंड आनंद सुद्धा इथे होत असतो. आता हे सगळं काही झालेलंच असतं आणि त्यावर सगळेजण म्हणत असतात की आता छान तयारी करायची. तेवढ्यातच आबा पेपर घेतात आणि पेपर वाचत असतानाच त्या पेपरमध्ये जाहिरात असते की ते कोल्हापुरात खूप मोठी मंगळागौरीची स्पर्धा होणार आहे. आणि हे सगळं आबांनी पाहिल्यानंतर ते लगेचच कलाकडे तो पेपर देतात आणि म्हणतात, हे बघ कला, हा कसला पेपर आहे. आणि त्याचसोबत कला ती उघडून पेपर पाहते. पाहिल्याच्या नंतर तिला त्यामध्ये असं दिसतं की कोल्हापुरात खूप मोठी मंगळागौरीची स्पर्धा होणार आहे. आता लगेचच रजनी सुद्धा बघते आणि इथे कला म्हणत असते, रजनी मॅडम तुम्हाला काय वाटतं, ह्या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायचा का? लगेचच रजनी म्हणत असते, बापरे किती मोठी स्पर्धा आहे पण कला. त्यावर आता इथे कला म्हणत असते, हो रजनी मॅडम पण चालेल ना, आपण घेऊयात त्यामध्ये भाग. त्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पण त्यामध्ये सासू सुनेंनी पार्टिसिपेट करायचं असते त्या स्पर्धेमध्ये. पण इकडे अनामिका म्हणत असते, पण हे सगळं मला कसं जमणार आहे, कारण तिथे तर सासू सुनेची स्पर्धा आहे आणि त्यामध्ये सासू सुनेंनीच इथे एकत्र पार्टिसिपेट करायचं आहे. त्यावरच रजनी तिला म्हणत असते, अगं तुझी सासू आहे ना, त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच भाग घेऊयात. इथे आबा म्हणत असतात, बघा जरा यामध्ये खूप मोठं सोन्याचं पैंजण असं गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे. लगेचच कला पेपर हातामध्ये घेते आणि म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा आबा, ही एवढी मोठी स्पर्धा आहे म्हटल्यावर त्याचबरोबर किती मोठं सगळं काही तिथे असेल, खूप मोठे पार्टिसिपेट केलेले लोक सुद्धा असतील तिथे. आता नैना लगेचच हातामध्ये घेते आणि म्हणत असते, वाव कसली मोठी स्पर्धा आहे. आणि त्यासोबत यामध्ये तर जी सासूसुनांची जोडी इथे जिंकणार आहे त्या जोडीसाठी इथे सोन्याचं पैंजण सुद्धा आहे. बापरे, म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये मी नक्कीच पार्टिसिपेट करणार आहे. त्यावर आता नैना मनातच म्हणत असते, तसंही मला सोन्याचं पैंजण किती दिवस झालं घ्यायचंच होतं. मग मी आता इथे मॉमला नक्कीच कन्व्हिन्स करेल आणि ह्या स्पर्धेमध्ये मी भाग घेईल आणि मला माहिती आहे ही स्पर्धा मीच जिंकणार आणि हे सोन्याचं पैंजण जे आहे ना ते बक्षीस म्हणून मलाच मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे नैना बोलत असते. नैना ह्या सगळ्या तर गोष्टी इथे बोलतच असते, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता कला बघ, तुला आता मी कसं हरवते आणि तुला एकदा का मी हरवलं ना तर बघ कशा सगळ्या गोष्टी इथे मी व्यवस्थित आणि त्याच पद्धतीने करणार आहे. असंच आता इथे नैना बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता अनामिका म्हणत असते, आबा खरं आता मी आणि आईसुद्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत. त्यावरच आता कलाच्या मनामध्ये विचार असतो की सरोज मॅडमचं काय करू. सरोज मॅडमनी तर आता इथे नाही आहे, त्यांनी ह्या स्पर्धेबद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे. मग त्या माझ्यासोबत भाग घेतील का, कारण सरोज केव्हाच तिथून मीटिंग आहे म्हणून उठून गेलेली असते आणि ह्या गोष्टीबद्दल तिला फारसं काही माहिती नसतं. त्यामुळे इथे आता कलाच्या मनामध्ये हे सगळे विचार सुरू असतात. खरं तर आता अनामिका म्हणत असते, आई खरंच तुम्ही मला हे सगळं शिकवाल ना. त्यावर रजनी म्हणत असते, हो ग, का नाही शिकवणार, तुला नाही शिकवणार तर कोणाला शिकवणार, तू सुद्धा माझी लाडाची सून आहेस ना. असंच रजनी आता तिला सांगत असते. तरी सुद्धा अनामिकाच्या मनामध्ये का किंतु परंतु असे प्रश्न असतातच. आता कला म्हणत असते, खरं तर ही मंगळागौरीची स्पर्धा आहे ना, मी लगेचच आईला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कळवते. जर मी आईला ह्या सगळ्या गोष्टी कळवल्या ना, ती तर एका पायावरच तयार होईल, कारण तिला मंगळागौर म्हणजे खूपच आवडते. आले असं म्हणूनच कला आता फोन करण्यासाठी चाललेली असते. इकडे आता रजनी सुद्धा खूप खुश असते. त्यावर आबा म्हणत असतात, खरं तर ही मंगळागौरीची जी स्पर्धा आहे ना, ही
स्पर्धा म्हणजेच की चांदेकरांच्या घरामध्ये जणू उत्सवच आहे असं म्हटल्यानंतर सगळेजण हसायला लागलेले असतात. आता इकडे संगीता चहा बनवत असते. सकाळची तिची गडबड, तिची धावपळ, नाश्ता पाणी ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात नेहमीप्रमाणेच. आता इथे पेपरमध्ये सुद्धा एक ॲड आलेली असते, जे की इथे दिनकरराव वाचत असतात. आणि पेपरमधली ॲड वाचल्याच्या नंतर काजल तिथे आलेली असते. ती म्हणत असते, ए आई लवकर चहा दे बरं. त्यावरच आता इथे संगीता चहा घेऊन आलेली असते. गीताची कुरकुर सुरू असते. ती म्हणत असते, रोजचीच ती कामं, काही कामं करू करू वैताग आलेला आहे. रोज उठा, ह्यांचीच तोंड बघा, चहा करा, नाश्ता करा, हे करा ते करा, वैताग आलाय वैताग. असं आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडलं पाहिजे असं म्हणूनच ती आता किचनमध्ये निघून जाते. तर इकडे दिनकरराव म्हणत असतात, अगं ये काय झालंय तुझ्या आईला, असं मध्येच काय होतंय ग. त्यावर आता काजल म्हणत असते, काय नाही हो, तिचा मूड बदललाय, तिला थोडंसं बोर झालंय म्हणून. आता तिथे बाजूला पेपर असतो. लगेचच काजल तो ती पेपर उचलते आणि पेपर उचलल्यानंतर लगेचच तो पेपर वाचते, ज्यामध्ये कोल्हापुरामध्ये मंगळागौरीची स्पर्धा होणार असते आणि खूप मोठं फंक्शन असतं. लगेचच ती म्हणत असते, खरं बाई हे बघा काय आहे. त्यावर लगेचच आता इथे संगीता म्हणत असते, काय आहे बोल ना, हे बघा काय आहे, तुम्ही बघा तरी एकदा. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ही मंगळागौरीची स्पर्धा आहे असंच इथे ती बोलत असते. आणि त्यावर आता लगेचच ती म्हणत असते, अच्छा ही मंगळागौरीची स्पर्धा आहे, मग वा मग यामध्ये तर आता ही संगी पार्टिसिपेट करणारच, भाग तर घेणारच. पण लगेचच आता काजल म्हणत असते, पण यामध्ये सासू सुना भाग घेतात. काय सासू सुना, आता मला तर पोरगं पण नाही झाला हो, काय करायचं आता, कुठून आणायची सून. दिनकरराव म्हणतात, अगं ये संगे जरा की तुझ्या जिभेला हाडबीड आहे का नाही, काय बोलतेस आता ह्या वयामध्ये. तर ती म्हणत असते, अहो हो खरं तेच बोलत आहे ना, मग मला सांगा, मी आता इथे सून नाहीये तर स्पर्धा ही कशी आणि कोणासोबत करणार. खरंच मला ना आत्ताच वाटतंय की सून असायला हवी होती. जर सून असती तर नक्कीच इथे मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असता. आता लगेचच तेवढ्यात तिला कलाचा कॉल आलेला असतो. ती म्हणत असते, अगं कलाचा कॉल आला असं म्हणून पटकन फोन उचलते. आता फोन उचलल्यानंतर तिकडून कला म्हणत असते, हां आई कशी आहे, चहा नाश्ता वगैरे झाला. त्यावर ती म्हणत असते, हो झाला. मग कोल्हापुरामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सासू सुना भाग घेणार आहेत. आमच्या इथे तर सगळेच तयारीला लागलेले आहेत. त्यावर संगी म्हणत असते, अगं कले काय सांगू, मला कुठे आता सून आहे आणि मी आता कुठून आणणार आहे सून त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. त्यावरच आता इथे ती म्हणत असते, अगं मग असू दे ना, काय फरक पडतोय, पण तू आम्ही भाग घेणार आहे तर तू पाहायला येऊ शकतेस ना. मग लगेच संगीता म्हणत असते, बरं ठीक आहे, मग मी ह्या काजलला तुझ्या मदतीला पाठवते बघ. त्यावर कला म्हणत असते, हो नक्की पाठव, हा लगेचच पाठवते. असं म्हणूनच आता लगेचच इथे सूचना सुरू झालेल्या असतात काजलला, हे बघ तिकडे नीट जायचं आणि बाहेरच इथे आपल्या कलाला मदत करायची, जास्त काही आतमध्ये वगैरे जायचं नाहीयेस. आता एवढी संगीता खुश झालेली असते, तिच्यासाठी मंगळागौर म्हणजे काय आणि काय नाही असंच असतं. लगेचच लाटणं हातामध्ये घेते आणि लगेचच तिचा तो अदाकारी खेळ खेळायला सुरुवात करत असते. आता इकडे सगळे संगीताला पाहून खुश झालेले असतात. कला म्हणत असते, बिचारी ग आई, खरंच सून नाही म्हणून किती काय तिला वाटते, पण आता तिथे आल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटेल असं कला म्हणत असते. त्यावर तिच्या मनामध्ये विचार येतो, पण हे सगळं काही खरं आहे, सासू सुनेंना त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा ही गोष्ट खरी आहे, पण सरोज मॅडमचं काय. सरोज मॅडमना तर ह्या स्पर्धेबद्दल जास्त काही फारसं माहिती नाहीये, कारण त्यांनी तिथे ऐकलेलंच नाहीये. आणि त्या इथे माझ्यासोबत मंगळागौर खेळण्यासाठी तयार होतील का, काय करू, कसं करू. नाही चांदेकरलाच फोन करते असं म्हणून लगेचच ती अद्वैतला फोन करते. आता अद्वैतला फोन केल्यानंतर ती म्हणत असते, हां चांदेकर. त्यावर तो म्हणत असतो, हां बोल काय झालेलं आहे. त्यावर ती म्हणत असते, हे बघ ना, मंगळागौर, अनामिकाची मंगळागौर साजरी करायची आहे आणि कोल्हापूरमध्ये इथे खूप मोठा मंगळागौरीचा खेळ आहे आणि कार्यक्रम आहे, त्यामध्ये सासू सुनांना पार्टिसिपेट करायचं आहे. मग मला सांग ना, सरोज मॅडम माझ्यासोबत मंगळागौर खेळण्यासाठी तयार होतील का. त्यावरच आता अद्वैत हसतो आणि म्हणतो, माझी आई छे असल्या गोष्टीमध्ये आणि असल्या प्रोग्राममध्ये तिला अजिबात इंटरेस्ट नाही. त्यावर कला म्हणत असते, हे तू कसं ठरवतोयस आणि हे तुला कसं माहिती. मी आत्ता मला माहिती ना, मी सरोज मॅडमचं वेगळंच रूप बघितलंय. आणि तुला एक गोष्ट सांगू का, इथे सरोज मॅडम आत्ता माईबद्दल भरभरून बोलत होत्या. जेव्हा त्या लग्न करून या घरामध्ये आल्या त्यावेळेस रजनी मॅडम आणि त्याचबरोबर सरोज मॅडम त्यांची सुद्धा मंगळागौर साजरी केली आणि मला माहिती त्या माझ्याबरोबर सुद्धा मंगळागौर नक्कीच खेळायला येतील. पण सांग ना, कसं कन्व्हिन्स करू, कसं बोलू. त्यावरच तो म्हणत
असतं, ए गप ग, माझी आई आहे ती, माझ्या आईला असले कार्यक्रम वगैरे काहीच आवडत नाही, ती कशी प्रोफेशनली आहे. त्याचबरोबर तिला मीटिंग बिझनेस हे सगळं आठवतं. पण कला म्हणत असते, असं म्हणतोयस, बघ आता मी सरोज मॅडमला कसं कन्व्हिन्स करते आणि पुढील 10 मिनिटांमध्ये तुला कॉल करते. पुढील 10 मिनिटांमध्येच मी सरोज मॅडमला कन्व्हिन्स केलेलं असेल. त्यावर तो म्हणत असतं, ए गप ग, तू माझ्या आईला कन्व्हिन्स करणार आहेस? माझ्या आईला जे मला जमणार नाही ते तुला जमणार आहे का? त्यावर कला म्हणते, म्हणजे तुला काय असं वाटतं की मला त्यांना कन्व्हिन्स करायला जमू शकत नाही? तू ह्या कलाला चॅलेंज करतोयस? त्यावर तो म्हणतो, हे बघ, तुला चॅलेंज करायची गोष्ट वेगळी, पण ती माझी आई आहे. त्यावर कला म्हणत असते, बरं ठीक आहे, बघ पुढील 10 मिनिटांमध्ये तुला कॉल येईल की सरोज मॅडम माझ्यासोबत इथे मंगळागौर खेळण्यासाठी तयार झालेल्या आहेत. असं तर आता मोठ्या ह्यानेच तिने त्याला चॅलेंज दिलेलं असतं आणि ते स्वीकारलेलं सुद्धा असतं. पण आता कसं मनवायचं हा प्रश्न मनामध्ये असतो. आता लगेचच कलाच्या मनामध्ये अशी आयडिया असते, भन्नाट अशी. आता काय आयडिया करेल हे मात्र खूपच इंटरेस्टिंग असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला रोहिणी खोलीमध्ये असते आणि खाली जी मंगळागौरीची तयारी सुरू असते किंवा मंगळागौर खेळण्याचं जे काही इथे सुरू असतं ते सगळं काही, ती तयारी, ते सगळं इथे लगेचच नैना येऊन रोहिणीला सांगते. रोहिणी चिडते आणि म्हणत असते, इथे माझा मुलगा जेलमध्ये आहे आणि ह्या सगळ्यांना इथे मंगळागौर खेळायची आहे का आणि कशासाठी? त्याचबरोबर इथे ह्यांची मंगळागौर खेळण्याची हिंमत तरी कशी झाली? आणि माझा मुलगा जेलमध्ये असताना ह्यांना कुठल्याच गोष्टीची काहीच पडलेली नाहीये. नाही, मी ह्यांना अजिबात सोडणार नाही, मी ह्यांना माफ करणारच नाहीये. त्यावरच आता नैना म्हणत असते, हो हे सगळं काही खरं आहे, पण मला असं का वाटतंय की आपण मंगळागौर खेळायला पाहिजे आणि आपण सुद्धा दोघींनी त्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. इकडे मात्र रोहिणी राग करत असते. ती म्हणत असते, तुला मंगळागौरीची पडलेली आहे का आणि कशासाठी? त्यावरच नैना म्हणत असते, तसं तर ती कला माझ्या सुद्धा डोक्यात जाते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपण दोघी सुद्धा त्या खेळामध्ये पार्टिसिपेट करू आणि त्या कलाला दाखवून देऊ की तिच्यापेक्षा सरस आपण आहोत. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आता मंगळागौर खेळलीच पाहिजे, असंच नैना म्हणते. आता नैना तर तिथून निघून गेलेली असते. इकडे रोहिणीच्या मनामध्ये खूप सारे विचार सुरू असतात. रोहिणी विचार करते, आता कलाला खूपच जास्त हौस आहे ना मंगळागौर खेळण्याची. ह्या कलामुळेच माझा राहुल जेलमध्ये आहे. मग हिच्या आयुष्यातील ही अशी मंगळागौर असेल की हिला कायम लक्षात राहील. अशी मंगळागौर साजरी करेल ना की शेवटची मंगळागौर हिच्या आयुष्यामध्ये असेल. असंच आता इथे रोहिणी बोलत असते आणि रोहिणीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता त्या मंगळागौरीमध्ये ती काय धमाका करते हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं. आता इकडे जी सरोज आहे तिला तर मनवायचं असतं आणि म्हणूनच कला आता लगेचच इकडे सरोजकरिता कॉफी घेऊन आलेली असते आणि तेव्हा सरोजचं काम हे सुरू असतं आणि सरोजचं काम सुरू असताना कला म्हणत असते, हाय सरोज मॅडम, तुमच्याकरिता कॉफी. त्यावरच ती म्हणत असते, तू का आणलेली आहेस? मी तर रंजूला सांगितली होती. हो, खरं तर तीच घेऊन येणार होती, पण मीच तिला म्हटलं असू देत, मी घेऊन जाते. अच्छा ठेव. आणि त्यावर कला तिथेच थांबते. लगेचच आता सरोज पुन्हा म्हणत असते, काय झाले, काही बोलायचं आहे का? त्यावरच आता इथे ती म्हणत असते, हो सरोज मॅडम, थोडंसं बोलायचं आहे. त्यावरच ती म्हणत असते, हां बोल. तेव्हा ती म्हणत असते, कोल्हापुरामध्ये खूप मोठा मंगळागौरीचा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, हां मग त्याचं काय? त्यावरच आता कला म्हणत असते, हो पण मग मला असं वाटतंय की त्या स्पर्धेमध्ये सासू सुना पार्टिसिपेट करणार आहेत. मग आपण दोघींनी त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं तर म्हणजे रजनी मॅडम आणि त्याचबरोबर अनामिका सुद्धा पार्टिसिपेट करणार आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण सुद्धा त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करावं. त्यावरच आता इकडे सरोज म्हणत असते, ह्या असल्या गोष्टीमध्ये मला अजिबात वेळ आणि इंटरेस्ट नाहीये आणि मला खूप कामं असतात, त्यामुळे मला हे जमणार नाही, असंच सरोजने तिला उत्तर दिलेलं असतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांनो, त्यांनी ती दाखवलेली नाहीये, पण आपल्या कलाने मात्र इथे मनवलेलंच असतं. तर आता ह्या मंगळागौरीच्या या कार्यक्रमाला 4 चांद लागणार असतात, ते म्हणजेच की आदेश बांदेकर यांच्या साह्याने. कारण ही स्पर्धा तर एवढी छान रंगलेली असते आणि या स्पर्धेचं जे सूत्रसंचालन आहे किंवा या स्पर्धेची जी सगळी अरेंजमेंट आहे, पाहुणे आहेत, ते असतात आपले आदेश बांदेकर. इकडे कला आणि अद्वैतमध्ये भांडण सुरू असतं कळशीवरून आणि त्या कळशीवरून भांडण सुरू असताना ती कळशी त्यांच्या हातातून उडली जाते आणि ती कळशी थेट इथे आदेशच्या हातामध्ये लागते. आता त्यांच्या हातामध्ये लागल्यानंतर सगळेजण थक्क होऊन
त्यांच्याकडे पाहतात. समोर कोण आहे आणि कोण आहे असं पाहिल्यानंतर आदेशचा चेहरा दिसतो. तेव्हा सगळेजण अगदीच कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत असतात. त्यावरच ते म्हणत असतात, अच्छा म्हणजे तुमच्या इथे भांडणं सुरू आहेत, पण ही तर सासूसुरांची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा कशी आहे कशी नाही हे कसं कळणार तुम्हाला? त्यासाठी मी आलेलो आहे ना. ह्या सगळ्या स्पर्धेचे नियम अटी जे काही आहेत ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. आता असणार आहे स्पर्धेचा राऊंड, तो म्हणजेच की सासूसुनाची स्पर्धा आणि सासूसुनांना एकत्र येऊन पूजेची मांडणी करायची आहे. आणि पूजेची मांडणी करताना जी सून आणि सासू ही व्यवस्थित परफेक्ट आणि त्याचबरोबर अगदीच सगळ्यांपेक्षा वेगळे हटके स्टाईलने मांडणी करेल तीच सासूसून ह्या पहिल्या राऊंडची विजेती असणार आहे. असे खूप सारे राऊंड इथे होणार आहेत असंच आदेशने सांगितल्यानंतर आता कला आणि त्याचबरोबर सरोज अगदीच कंबर कसून या पूजेच्या मांडणीसाठी तयार झालेले असतात. तर इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर नैना सुद्धा कमाल अशा दिसत असतात. रोहिणीचा लुक आणि नैनाचा लुक तर कमाल असा दिसत असतो, तर इकडे सरोज आणि आपल्या कलाचा लुक सुद्धा कमाल असा दिसत असतो. प्रेक्षकांनो, पहिल्या राऊंडमध्ये कोण जिंकेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. पाहूयात उद्याच्या भागामध्ये राहिलेले राऊंड.